आज आपण चाललोय निसर्गाच्या कुशीत, धुक्याच्या मिठीत आणि थरारांच्या शिड्यांवरून जाणारा एक अविस्मरणीय प्रवास। तर आज आपण चाललोय कलावतींदुर्गला। ॲक्च्युली आपण पोहोचलो इथे, गाड्यांची गर्दी पाहू शकता तुम्ही माझ्या मागे किती जास्त आहे। आणि या साईडला माझ्या मागच्या साईडला तिकडे कलावतींदुर्ग आहे। आता तो पूर्ण धुक्यामध्ये वेढलेला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त दिसणार नाही। तर आपण डायरेक्टली जाऊया आता तिकडे, बघूया कसा आहे कलावतींदुर्ग। थोड्या वेळापूर्वीच पाऊस येऊन गेलाय ना। सध्या 10-15 दिवसापासून पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे आणि या हिरव्या नजाऱ्यांमध्ये येण्याची एक गोष्टच वेगळी असते। त्यामुळे आणि आज संडे आहे, त्यामुळे भरपूर लोकांची गर्दी आहे। तर आपण आपल्याला तरी अजून 1-1.5 तास लागेल इथून जायला। तर बघूया आपला प्रवास कसा होतोय। प्रबळगडला जाताना पहिलाच लागतो तो आई स्टॉल लागतो। इथे लिहिले प्रबळगड आई स्टॉल, मस्त आहे। सगळ्यांचं इथे जेवण वगैरे सगळं चांगलं भेटतं। इथे लिहिले प्रबळगड, इथे मेन्यूचे तुम्हाला प्राइसेस पण लिहिलेले आहेत। इकडे बघा बोर्ड दिसतोय तुम्हाला, प्रबळगड आणि कलावतींदुर्ग दोन्ही जवळजवळच आहे, त्यामुळे एकच रस्ता आहे त्यांचा। वरती जायला 2 रस्ते आहेत, एक हा खालून जाणारा आणि हा 1 किलोमीटरवरचा रस्ता थोडा सरळ असेल, पण त्यानंतर तुम्हाला असा 2 रस्ते भेटले जे आता तुम्हाला दाखवले। तिथून वरती जाताना एक सरळ इन्क्लाइन स्पेस भेटतो। बोलायला पण येत नाही एवढं, म्हणजे थकवा लागतो, कारण हा पूर्ण असा एकदम सरळ डोंगर आहे, त्यामुळे चढायला थोडा त्रास होतो। त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खालच्या रस्त्याने पण जाऊ शकता, जो की नॉर्मल आहे त्याने जाऊ शकता। हा थोडा दगडांचा मार्ग आहे, हे मे बी असं ते दगड पडलेले आहे, त्याच्यामुळे तो हा रस्ता बनलेला आहे। रस्ता थोडा जास्तच किचकट आहे, त्यामुळे चढताना थोडं जास्त थकवा लागेल। हा 60 डिग्रीमध्ये पूर्णपणे इन्क्लाइंड आहे। हा वरती तिकडे प्रबळगड आणि याच्यामध्ये गाव आहे ना, सगळं सामान वगैरे वरती। मग जेवणाचं खाण्याचं ते गहू बिहू आणायचं म्हटलं तर सगळं वरती स्वतःच तुमच्या वरती काय गाड्या वगैरे फक्त वरती जात नाही, गाड्या खाली पार्किंग। मग तुमच्या सगळ्या गाड्या असेल तेवढं सगळं खाली? वरती येताना चढण भरपूर आहे, आणि आता जसं तुम्ही ऐकलं ते जे दादा आहेत ते खालून सामान आणतात पनवेलमधून। वरती डोंगर जवळ भरपूर मोठं आहे, घाम तुम्ही मला बघू शकता, आणि चढताना एकदम असा सरळ आहे, त्यामुळे त्रास भरपूर होतो। आणि ते वरून ओझं उचलून आणतात, म्हणजे विचार करताना किती वेळ लागत असेल याला। क्या भाई जॉन्डिस भाई, कैसा है? डेंजर है तू, डेंजर डेंजर बा। ये बाबा चावचे काळ्या पट्ट्याचा वेळ झाल्यानंतर आपण थोड्या पायऱ्यांजवळ पोहोचलो। आता तिथेच तुम्हाला एक मंदिर, छोटं असं गणपतीची आणि मारुतीची मूर्ती दिसेल। हे बघा, ही माझ्या मागे गणपतीची आणि मारुतीची मूर्ती आहे। दर्शन घेऊया, जय बजरंगबली बोलूया आणि वरती जाऊया। हा समोर आहे कलावतींदुर्ग, तुम्हाला तिकडे दिसत असेल। आणि हे तो दादाचा स्टॉल, मगाशी आपण त्याच्याशी बोलत होतो। अशा रीतीने आपण अर्ध्यामध्ये, कलावतींदुर्गच्या अर्ध्यामध्ये पोहोचलोय। तर या साईडला कलावतींदुर्ग आहे, आणि त्याच्याच बाजूला जवळ तो प्रबळगड आहे। प्रबळगड सगळ्यात भरपूर मोठा आहे, तिथं चालणं म्हणजे भरपूर कठीण आहे। तर
आम्ही आता सध्या तर तिकडे नाही चाललो, आता कलावती तुला जाणार आहे. इथे येता येता जीव गेलाय. तुम्हाला कॅम्पिंग पाहिजे असेल तर कॅम्पिंग तुम्ही इथे करू शकता माझ्या मागे, कारण हा पूर्ण एरिया कॅम्पिंगसाठीच आहे. आणि हा याच्या मागच्या साईडला मोठं गाव आहे. तुम्हाला जेवणा खाण्याची सर्व पूर्ण सोय तुम्हाला इथे भेटेल. चला आपण गावात जाऊ. डोंगरावरती सपाट जागेवरती थोडं पुढे चालत आला ना तर तुम्हाला हा बोर्ड दिसेल, ज्याच्यावर प्रबळगड आणि कलावती दुर्ग जाण्याचा मार्ग लिहिलाय, जो की आपल्या मागच्या साईडलाच आहे. दोन्हीसाठी मार्ग एकच आहे, फक्त दोन्ही गड कसे बाजूबाजूला आहे, त्याच्यामध्ये व्ही शेप तयार होतो. जिथे मिसगाईड होण्याचे चान्सेस जास्त आहेत तिथे असे बोर्ड लावलेले दिसतील तुम्हाला. इथं वरती खेळायला झोके वगैरे बांधलेले आहेत बघा. चला तुम्हाला दाखवतो. आणि प्रत्येक स्टॉलच्या जवळ तुम्हाला दिसेल. कलावती दुर्ग चढताना तुम्हाला क्वचित पायऱ्या भेटतात, म्हणजे गडाच्या टोकापर्यंत जाईपर्यंत क्वचित पायऱ्या भेटतात, नाहीतर तुम्हाला पायऱ्या कुठेच भेटणार नाहीत. कलावती दुर्ग आणि प्रबळगडचा जो व्ही शेप आहे त्याच्या बाजूलाच एक तुम्हाला गुफा दिसेल. हो सॉरी, अशी एक गुफा आहे, तुम्हाला दाखवतो. नाही वाटतं हे एकदम क्लीन आहे. आतमध्ये जायचं म्हटलं तर आतमध्ये असं जाऊन सरळ जाऊन लेफ्ट जाऊन परत अजून मोठा रोड आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊन बघू. त्यामुळे मी रिटर्न आलो होतो. तरी बघू एकदा ट्राय. चढायला थोडं अवघड आहे. आतमध्ये जायला भीती वाटते, कारण इथे छोटी छोटी घरं आहेत. इकडे सगळं अंधारच आहे. जाण्यात काय अर्थ नाही. काय नसेल सांगता येत नाही. माझ्या मागे तुम्ही पायऱ्यांचा थरार बघू शकता, कारण एकदम स्ट्रेट 90 डिग्रीजमध्ये पायऱ्या आहेत, त्यामुळे आपल्याला चढायला थोडा त्रास होणार. तर बघूया आपल्याला जायला कसं होतं, कारण पहिलीच पायरी भरपूर मोठी आहे. चला आपण वरती जाऊया. एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत त्यामुळे चढायला थोडा त्रास होतो. सटकला तर डायरेक्ट खाली, मग डायरेक्ट देवदर्शन तुम्हाला पक्क, मग कुठे जायची गरज पण नाही. पायऱ्या मोठ्या आहेत त्यामुळे चढायला थोडासा त्रास होईल.
आता आपण गाड्याच्या एकदम टॉपला आलोय. तिथेच बाबांचा स्टॉल पण आहे. बाबा किती वर्ष झालं तुम्ही तो स्टॉलवर? इथे आम्हाला 15-16 वर्ष झाले. 15-16 वर्षापासून इथंच. हा इथं गाव उठलं येतं येस गाव मासे परबळ. कुठं गावाचं नाव काय? मासे परबळ. मासे प्रबळ. ओके, गावाचं नाव मासे प्रबळ आहे कारण बाजूला प्रबळगड आहे. काका इथं जवळजवळ 15 वर्ष झाले राहत आहेत. गडाचा इतिहास काय असं म्हटलं तर? इतिहास काय सांगता येत नाही का, म्हणजे असं कालावधी म्हणजे दोन्ही असे एक टेलणी बुरुज आहे. नंतर ठेवण्यासाठी आहे तो बुरुज. अच्छा, म्हणजे फक्त मी जसं बोललो होतो तसं नजर ठेवण्यासाठी फक्त हा बुरुज बांधला गेला होता. आणि इकडे प्रबळगड आहे. प्रबळगड किती मोठं आहे? परबळगडला 2-3 तास लागतात फिरायला वरती. हा. आणि खालून असं चढायला कसं आहे? चढायला 1.5 तास लागतो. 1.5 तास लागतो. रोड चांगला आहे कसा? नाही चांगला आहे. दगड आहेत. दगड आहे. रोड तसा दगडांचाच आहे. आणि वरती गेला का नंतर पहिला जुनं वाड लागतात. अच्छा. त्याच्यावर गणेश मंदिर लागत. त्याच्यावर काळा बुरुजला गेला का पाण्याचा कुंड आहे वरती का? हा. परत हे आहेत बुरुज आहेत. बुरुज किती आहेत वरती आहे 4-5 बुरुज. ओके. परत तटबंधन आहेत. चांगले असेल अजून थोड्याफार तरी. हा थोड्याफार असं. इथून जो असा लांबपर्यंत दिसणार किल्ला कुठला जवळ? कर्नाळा, पेप किल्ला, माथेरान, परत आजीवन, चांदेरी. इकडून सगळे दिसतात काय? हे कर्नाळा या साईडला असेल. कर्नाळा या साईडला आहे. पुढे हा प्रबळगड आणि मागच्या साईडला तुम्हाला माथेरान वगैरे. माथेरान आहे कोणतं आहे? माथेरान आहे, पेप किल्ला आहे. पेप किल्ला, चांदेरी आहे. अच्छा चांदेरी. ओके. हाजी मलंग वगैरे सगळे किल्ले आपल्याला ह्याच्या मागच्या साईडला भेटतील. आपण आता बघूया वरती जाऊन. थोडंच राहिलंय आता, तर चला जाऊया. धन्यवाद बाबा. धन्यवाद. चला भेटू परत कधीतरी. मराठी टोपी काय म्हणतायत आता? काय नाव का निवांत. तुम्ही? एकदम मस्त. कसा वाटला गड? एकदम ओके. मस्त. चला जय शिवराय. जय शिवराय. भन्नाड बावड्या. यस. जसं जसं वरती जात आहे तसं तसं थोडा रोड किचकट होत चाललाय. तुम्ही बघू शकता. फायनल टोकाला पोहोचलोय आपण. आता वरती आलोय. सगळ्या धुक्यामध्ये आपण, त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसर दिसणार नाही. सगळेजण चढतायत. पायऱ्या पण लावलेत. मागच्या वेळेस आलो तेव्हा काहीच नव्हतं इथे. ना पायऱ्या होत्या ना रश्या होत्या. वरती चढायला ज्या दोऱ्या आणि पायऱ्या आहेत त्याला 30 रुपये चार्जेस आहेत. हा बाजूचा परिसर आहे. छोटीशी पायवाट आहे. आता कुठपर्यंत जाते ते माहीत नाही. तर बघूया आपण काय. भरपूर मस्त नजारा येते. तुम्ही नक्कीच या. कारण आजूबाजूला डोंगर पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. त्यामुळं बघायला एवढं छान वाटतंय. आणि एकदम छोटासा गड आहे. फक्त चढायला थोडं कष्ट आहेत, पण मस्त आहे एकदम. बघायला नक्की या तुम्ही. माझ्या आजूबाजूचा परिसर पूर्ण एवढा सुंदर धुक्याने वेढलेला आहे बघा. आता जाऊया डायरेक्टली वरती. मागे एवढं काय बघायला नाही, पण बघायला हे मनमोहक दृश्य आहे एकदम. फक्त 3% चार्जिंग. थँक्यू.
तुला अक्का बी काय का थांबवलेलं मी त्यांना नुसतं एवढं कसं वागतोय नुसतं थांबवलेलं त्यांना मी खतरनाक असतो व्हिडिओ नाही काढली तुमच्या व्हिडिओ काढले एक मिनिट अजून एक आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपते भूपते प्रजापते स्वर्णरत्न श्रीपते अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो! छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो! जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव. गडावरती आल्यानंतर आता जस्ट मी शिवगर्जना दिली होती. खूप छान वाटतंय गडावरती कारण भरपूर धुकं पसरलंय काहीच दिसत नाहीये. आजूबाजूला बघितलं सगळीकडे धुकं दिसेल तुम्हाला. प्रबळगड पण पूर्ण धुक्यामध्ये माखलेला आहे. हा समोरचाच प्रबळगड आहे. तर अशा रीतीने हा कलावतींचा प्रवास होता ज्याचा इतिहास फक्त एवढाच म्हणता येईल की देखरेखीसाठी हा गड होता पण आता धुका आहे त्यामुळे आपल्याला देखरेख काय करता येणार नाही. आणि त्याच्या लेफ्ट साईडला इकडे माथेरान वगैरे जसं की मगाशी बाबांनी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे माथेरान वगैरे इकडे आणि कर्नाळा किल्ला त्या साईडला. तर अशा रीतीने आपला प्रवास आता परतीचा चालू झाला आहे. खाली आल्यानंतर आता ढग क्लिअर झाले तर बघा कसा मस्त एक नजारा दिसतोय. अशा रीतीने फायनली आपला आजचा ट्रेक संपलेला आहे. कलावतीन दुर्ग तुम्ही आता बघितलाच असेल पूर्णपणे. तर जाताना जो वेळ लागला होता तो जास्त लागला होता कारण जाताना टोटल माझ्या मते 4-1 तास गेले असतील. उतरताना जास्त वेळ लागत नाही 1.5 ते 2 तास तुम्हाला लागतील. तुमच्या स्पीडवरती डिपेंड आहे. तर पूर्ण गड वगैरे सगळा एकदम मस्त होता. व्ह्यू एकदम अप्रतिम होता. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. चॅनलचे सगळे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओची नक्की वाट बघा. लवकरच भेटू आपण. धन्यवाद.